आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या लोकांच्या माध्यमातून आज हा महामोर्चा इथं आज कलेक्टर ऑफिसवर आम्ही आणला। याचं मुख्य कारण असं आहे की खोटे दाखले चुकीच्या पद्धतीने या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून हे खोटे दाखले त्या लोकांना दिलेत आणि ती लोक जिल्हा परिषद नगरपालिका या ठिकाणी निवडून आलेले आहेत। या लोकांचे आज 3 दाखले मिळालेले आहेत। उद्या हे 300-3000 जर झाले तर उद्या आमची मुलं मागासवर्गीयांची मुलं आरक्षणापासून वंचित राहतील। त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार नाही, त्यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणार नाही आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अनुसूचित जातीचे लोक पुन्हा एकदा भरडले जातील। म्हणून यांना आजच जरब बसला पाहिजे, प्रशासनाला जाग आली पाहिजे, शासनाला जाग आली पाहिजे। म्हणून आम्ही सगळे महामोर्चाने आज इथं आलेलो आहोत। आणि जर याच्यानंतर निवेदन देऊन 15 दिवसाचं जर नाही झालं तर त्यापुढची काय असणार? जर समजा या 15 दिवसामध्ये यांनी जर याच्यावरती कारवाई नाही केली तर पुढची आम्ही धडक मोर्चाने बोंबाबोंब करत आम्ही या कलेक्टर ऑफिसवर मोर्चा कडून घेऊन येणार।